हॅलो नमस्ते, मी हनुमंत गणगे, फ्युचर प्रो एज्युकेशन कोल्हापूर. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा MPSC आता एक खूप मोठी ॲडव्हर्टाईज आलेली आहे. त्याच्यासाठी हे सिरीज असणार आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्व परीक्षेला अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जे 20 प्रश्न असतात त्या 20 प्रश्न विचारलेले, त्यासाठी जेवढे टॉपिक आहेत ते सगळ्या टॉपिकचं आपण डिटेलमध्ये बेसिक कॉन्सेप्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी विचारलेले सगळे प्रश्न आपण तुम्हाला सोडवून दाखवणार आहोत. ते पण विदाउट फॉर्म्युला, डायरेक्ट कसे सॉल्व्ह करायचे याचं टेक्निक्स ट्रिक्स वगैरे आपण शेअर करणार आहोत. तर हे जी सिरीज असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे, गरजू लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर आपण हे लाईव्ह पण ऍक्च्युली ऑफलाईन पण आपण हे तुम्हाला सर्व्हिस सुरू करणार आहे कोल्हापूरमध्ये. ठीक आहे, तर आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतोय. आता गणितामध्ये बघितलं तर भरपूर टॉपिक आहेत, पण त्यातले काही सिलेक्टिव्ह टॉपिक आपण डायरेक्ट परीक्षेला जे जास्त प्रश्न विचारलेले दिसतील मागच्या वर्षी किंवा मागच्या 4-5 वर्षात, ते सगळे प्रश्न आपण मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. तर आज आपण पहिला टॉपिक घेतलेला आहे नफा तोटा. आपण डायरेक्ट असे टॉपिकच घेणार आहेत. काळ काम, नळ टाकी, रेल्वेचे गणित किंवा काळ काम किंवा शेकडेवारी, असे सगळे टॉपिक आपण एकानंतर एक असं घेऊया. तर जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट टॉपिक स्टार्ट करूया. नफा आणि तोटा, याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट लॉस असं बोललं जाईल. तर आजच्या सेशनमध्ये आपण जास्त करून मागच्या वर्षीचे पण क्वेश्चन कव्हर करणार आहोत विचारलेले. फक्त सुरुवातीला काही कॉन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे, आणि ते कॉन्सेप्ट जर चांगलं डोक्यात फिट झालं तर तुम्हाला फॉर्म्युलाचीही गरज नाही, फॉर्म्युला न वापरता क्वेश्चन सॉल्व्ह करायला येणार आहेत. तर आता ह्या टॉपिक मध्ये 4 टर्म आहेत. त्या 4 टर्म तुम्हाला फक्त पहिल्यांदा कळायला पाहिजे. पहिली टर्म असणार आहे ते म्हणजे खरेदी किंमत. त्यानंतर दुसरी टर्म असणार आहे ते म्हणजे विक्री किंमत आणि नफा, आणि चौथी टर्म म्हणजे तोटा. आता प्रत्येक वेळा नफा तोटा असं एवढं लिहित बसेल आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ नसते, तर त्यासाठी आपण एक शॉर्टकट लेटर यूज करूया. मला वाटतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. नफ्यासाठी आपण P लेटर यूज करणार आहे, तोट्यासाठी L लेटर यूज करणार आहे. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये याला प्रॉफिट आणि तोटा म्हणजे लॉस असं बोललं जातं. तर मग खरेदी किमतीला आणि विक्री किमतीला पण आपण C आणि S असं एवढंच बोलूया. C.P. ची पण काही गरज पडणार नाही, सवय लागून जाईल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर याचं बेसिक पहिला कॉन्सेप्ट करायसाठी एकदम सिंपल एक्झाम्पलने आपण सुरुवात करूया. ह्या 4 टर्म फक्त तुम्हाला जमायला पाहिजे, आणि ह्या 4 टर्म मध्ये सगळ्यात महत्वाची टर्म जी आहे ते म्हणजे खरेदी किंमत C. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये कळायला पाहिजे किंवा हे तुम्हाला मानता यायला पाहिजे. हे जर तुम्ही मांडली किंवा तुम्हाला जर हे कळाली तर जवळजवळ निम्म क्वेश्चन आरामात तुम्हाला सॉल्व्ह झाल्यासारखंच आहे. तर खरेदी किंमत आपण कायम 100 रुपये किंवा बऱ्याच वेळा 100% पण बोलणार आहे. आता 100% कधी बोलणार, 100 रुपये कधी मांडणार, हे क्वेश्चन घेताना तुमच्या हळूहळू लक्षात यायला चालू होईल. तर सुरुवातीला एक साधं एक्झाम्पल घेतो मी. समजा माझं असं म्हणणं आहे की खरेदी किंमत 500 रुपये आहे आणि ती वस्तू विकल्यानंतर 600 रुपये मिळाले, म्हणजे विक्री किंमत 600 आहे. तर एकदम हलकं फुलकं सिंपल एक्झाम्पलने सुरुवात केलेलं आहे आपण. तर ह्या व्यवहारामध्ये नफा झाला का तोटा झाला आणि तो किती झाला, हे साधं क्वेश्चन पहिला. तर आता कधी पण खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर कायम तुम्हाला नफाच होणार आहे. ओके, म्हणजे ह्या व्यवहारामध्ये तुम्हाला नफा होणार आहे. नफा म्हणजे प्रॉफिट, आणि प्रॉफिट म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजेच विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ह्या व्यवहारामध्ये तुम्हाला 100 रुपये नफा होईल. आता हे साधं सिंपल एकदम हलकं फुलकं इंट्रोडक्शन झालं, पण बऱ्याच वेळा आपल्याला पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायला लागतं. तर पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं की मी आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला बोललो की 4च टर्म आहेत. त्याच्यामध्ये खरेदी किंमत, विक्री किंमत, त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस, नफा आणि तोटा. तर ह्यातली सगळ्यात महत्वाची टर्म जी आहे ते म्हणजे खरेदी किंमत. आणि खरेदी किंमत तुम्हाला मानता यायला पाहिजे किंवा 100% किंवा 100 रुपये असं मानता यायला पाहिजे असं मी बोललं. आणि नफा आणि तोटा हे जर पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी, हे पण काही खरेदी किमतीवरच कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणून मी म्हणलं की खरेदी किंमत खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला कायम खरेदी किमतीवरच कॅल्क्युलेट करायचंय. ओके, तर मग खरेदी किंमत जर तुम्हाला माहित असेल तर आता तुम्हाला इथे टक्के काढता येईल. जसं की हे आपण साधं एक्झाम्पल घेतलेलं, प्रॉफिट पर्सेंटेज मला कॅल्क्युलेट करायचंय. तर प्रॉफिट किती झालेलं आहे आपल्याला, 100 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. तर 100 रुपये प्रॉफिट कशावर झालेलं आहे, 500 रुपयेवर झालेलं आहे. 100 रुपये प्रॉफिट जर 500 रुपयेवर असेल तर मग हे जर फ्रॅक्शन आपल्याला मिळेल अपूर्णांक 1/5,
आणि अपूर्णांकाकडून पर्सेंटेज कर जायचं असेल तर एकदम सोपी प्रोसिजर आहे. अपूर्णांकाकडून पर्सेंटेज कर जायचं असेल तर फक्त 100 गुणायचं, म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 20% असं मिळून जाईल. ओके, आणि इथनं पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करताना नफा दिसले की आपण फक्त वरती बाण करूया आणि तोटा दिसले की खाली बाण करूया. फॉर बेटर अंडरस्टँडिंग आणखी एक एक्झाम्पल आपण ऍड करूया. फॉर एक्झाम्पल खरेदी किंमत आहे 500 रुपये पुन्हा एकदा, आणि ती वस्तू विकण्यात आली 400 रुपयाला. तर आता तुम्हाला सांगायचंय फास्ट, नफा झाला का तोटा झाला. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतः पहिला कॅल्क्युलेट करायचंय, तरच तुम्हाला जास्त त्याचा बेनिफिट होईल. ओके, नफा झाला का तोटा झाला हे पहिलं क्वेश्चन, आणि दुसरं क्वेश्चन पर्सेंटेज मध्ये सांगायचंय. म्हणजे नफा असेल तर नफ्याचं पर्सेंटेज, तोटा झाला असेल तर किती टक्के तोटा झाला हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर मला असं वाटतं तुम्ही केलं असेल सॉल्व नोटबुक मध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसते की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, म्हणजे सेलिंग प्राइस हे कॉस्ट प्राइस पेक्षा कसं आहे, कमी आहे. जर कॉस्ट प्राइस जर मोठा असेल, म्हणजे खरेदी किंमत जर मोठा असेल तर कायम तोटाच होणार. आणि तो तोटा कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता हे जे बेसिक डेफिनेशन आहेत हे डेफिनेशन तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. विक्री किंमत जर छोटी असेल आणि खरेदी किंमत जर मोठी असेल तर तोटाच होणार आहे. ठीक आहे, तर किती तोटा होणार आहे हे काय ओरली तुम्ही सांगाल डायरेक्ट 100 रुपये तोटा झाला, आणि खूप लोकांना ऑलरेडी कळालेलंच हे. आणि तोट्याचं टक्केवारी काढायचं आहे आपल्याला, म्हणजे शेकडा तोटा, शुद्ध मराठीमध्ये बोलत झालं तर शेकडा तोटा म्हणजे लॉस पर्सेंटेज. तर 100 रुपये लॉस झाले, तो कशावर झालाय, 500 रुपयेवर झालेला आहे. मग याचं जर आपण अपूर्णांक काढला तर 1/5 येतो. मग 1/5 ला टक्केमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर मल्टिप्लाय बाय 100, 100 गुणायचं फक्त, म्हणजे 20% तोटा झाला. आणि तोटा झाला की असं आपण खाली बाण दाखवूया, कारण आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ नसते, त्यामुळे अशा काही छोट्या गोष्टी आपण फिक्स केलेले आहेत. तोटा म्हणले की खाली बाण दाखवूया, नफा म्हणले की वरती बाण दाखवूया. खरेदी किमतीला फक्त सीच म्हणायचंय, विक्री किमतीला फक्त एसच म्हणायचंय, नफ्याला तर तुम्हाला माहितीच आहे पी म्हणायचं, लॉसला एल बोलायचंय. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट प्रश्नांनी सुरुवात करूया. आता बघा, आतापर्यंत एवढी स्टोरी आहे या टॉपिकची. ऍक्च्युली हा टॉपिक खूप वाढत जातोय. आपण ह्याचे चांगले 2-3 पार्ट घेणार आहे. आजचा हा पहिला पार्ट आहे. या पहिल्या पार्ट मध्ये बेसिक फक्त आता काय सांगितलेलं आहे, 4 टर्म मी, खरेदी किंमत, विक्री किंमत, आणि ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे एकतर नफा किंवा तोटा. ओके, तर ह्याच्यावरचे क्वेश्चन आता आपण बघूया डायरेक्ट. मागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन बघूया. आता सर्वात पहिलं क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा, व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही पहिलं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. मोहनने एक घड्याळ 500 रुपयाला खरेदी केलं आणि तेच घड्याळ त्यानं 600 रुपयाला विकलं, तर शेकडा नफा किती झाला. एकदम सोपं आहे. 500 रुपयाला त्याला घड्याळ मिळालेलं आहे, म्हणजे खरेदी किंमत किती दिली आहे आपल्याला, 500 रुपये, आणि विक्री किंमत किती दिलेलं आहे, 600 रुपये. एकदम सिंपल. 500 रुपयाची वस्तू आहे आणि विकली 600 रुपयाला, तर शेकडा नफा किती झाला. डायरेक्ट मेन्शन केले नफा किती झाला, म्हणजे इथे विक्री किंमत जास्तच आहे, त्यामुळे नफा पहिला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. ठीक आहे, एकदम सिंपल बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर व्हायसाठी हे पहिलं क्वेश्चन आहे. नंतर आपण मागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चन पण घेणार आहे, पूर्व परीक्षेला विचारलेले, मुख्य परीक्षेला विचारलेले क्वेश्चन, ते पण आपण कंटिन्यू करूया. तर आता ह्याच्यामध्ये नफाचं पहिला किती झालं ते कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला असं लक्षात येते की 100 रुपये नफा झालाय, आणि 100 रुपये नफा झालाय कशावर, 500 रुपयेवर. आता 500 रुपयेवर 100 रुपये नफा झाला असेल तर किती टक्के नफा झालाय. मग हे सिम्प्लिफाय केलं तर 1/5 येतं, आणि 1/5 ला टक्केमध्ये कन्वर्ट करायसाठी 100 आणि फक्त मल्टिप्लाय करायचंय. मग 100 आणि मल्टिप्लाय केलं तर 20% नफा झालाय. म्हणजेच ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला सी ऑप्शन असं मिळून जाईल डायरेक्ट. आणि हे जे क्वेश्चन आपण घेतलेत हे क्वेश्चन तुम्हाला टाइम मध्ये प्रॅक्टिस करायसाठी आपल्या फ्युचर प्रोच्या ऍप मध्ये पण तुम्हाला मिळणार आहेत. तर त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जे लेक्चर ऐकलं ते तुम्हाला टाइम मध्ये पण सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला टेस्ट मिळून जाईल. म्हणजे त्यामध्ये क्वेश्चन येतील, प्रत्येक क्वेश्चनला टाइम असेल त्या टाइम मध्ये तुम्ही अटेंड करायचे. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या समोर. पुन्हा एकदा बेसिक डेफिनेशन प्लस कॉन्सेप्ट चांगले बिल्ड करायसाठी साधं क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा सेम क्वेश्चन आहे, थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे. मोहननी एक घड्याळ 500 रुपयाला खरेदी केलेलं, म्हणजे खरेदी किंमत आहे 500 रुपये, आणि तेच घड्याळ त्याने विकण्यात आलं तर 400 रुपयाला. ओके, तेच घड्याळ त्याने किती रुपयाला विकलेलं आहे, 400 रुपयाला. ज्या लोकांना इंग्लिश मध्ये हवंय त्यांच्यासाठी आपण इंग्लिश मध्ये पण क्वेश्चन प्रोव्हाइड केलेलं आहे, पण आपल्याकडे जास्त मॅक्झिमम मराठी आहेत, त्यासाठी आपण मराठीत जास्त एक्सप्लेन करूया. ग्रुप बी, ग्रुप सी च्या लोकांसाठी, तलाठी भरती किंवा
अशा ज्या एक्झामचे लोक अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी आपण शुद्ध मराठीच जास्त बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्यांना इंग्लिश हवंय त्यांनी इंग्लिशमध्ये पण बघू शकता. 500 रुपयाची वस्तू आहे, ती वस्तू कितीला विकण्यात येणार आहे? 400 रुपयाला. तर ती वस्तू 400 रुपयाला विकल्यानंतर तोटा होणार आहे, किती होणार आहे? 100 रुपये. आणि 100 रुपये तोटा कितीवर झालेला आहे? 500 रुपयेवर. आता काही लोक म्हणतील की सेमच आहे, मगापासून चारही एक्झाम्पल सेमच चाललेले आहेत. सेमच बोलतोय याचं कारण एकच आहे, फक्त कॉन्सेप्ट पहिला आपल्याला बिल्ड करायचंय, नंतर आपल्याला पेन न वापरता पण काही क्वेश्चन डायरेक्ट टॅकल करायचे आहेत. फॉर्म्युला तर आपण वापरणारच नाही. खूप सोपं आहे. 1/5 पुन्हा एकदा आलेलं आहे, त्याला 100 गुणलं तर 20% तोटा झाला. म्हणजे टक्केमध्ये तोटा कसा काढायचा, नफा कसा काढायचा पर्सेंटेज मध्ये, हे आपण जरा थोडंसं पहिला क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे शिफ्ट होतोय. हे तिसरं क्वेश्चन आहे तुमच्या समोर. रमेशने एक वस्तू 1800 रुपयाला खरेदी केली. आता हे तिसरं क्वेश्चन आहे बघा. व्हिडिओ तुम्ही पॉज करायचे क्वेश्चनचं मिनिंग कळल्यानंतर. पहिला मी क्वेश्चनचं मिनिंग सांगतो. खरेदी किंमत आहे 1800 रुपये. रमेशने एक वस्तू 1800 रुपयाला खरेदी केली, 10% तोट्याने ती वस्तू विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत काय? म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत 1800 दिली आणि तुम्ही ती वस्तू विकली आहे तोट्याने, म्हणजे लॉस पर्सेंटेज तुम्हाला दिलेला आहे 10%. बघा मी खाली बाण करतोय लॉस पर्सेंट म्हणल्यानंतर. आणि ती वस्तू कितीला विकण्यात आली असं क्वेश्चन आहे. म्हणजे खरेदी किमतीकडून तुम्हाला विक्री किमतीकडे जायचं आहे. आता खरेदी किमतीकडून विक्री किमतीकडे जायचं असेल तर काही डोकं लावायचं नाही, फॉर्म्युला वगैरे काही करायची गरज नाही. आपण पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आपण फॉर्म्युला फ्री असं ट्रेनिंग देणार आहे. खरेदी किमतीकडून विक्री किमतीकडे जायचं असेल तर सरळ कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत जे दिले त्याचं टक्के घेऊन टाकायचं. बघा इकडून इकडे जायसाठी तुम्हाला डायरेक्ट रस्ता अवेलेबल आहे. खरेदी किंमत जे असेल त्याचं फक्त टक्के घ्यायचं आणि ते प्लस मायनस करायचं. प्लस कधी करायचं? नफा असेल तर, आणि मायनस कधी करायचं? तोटा असेल तर. आता ह्या केसमध्ये काय झालंय, तुम्हाला तोटा झालेला आहे, लॉस झालेला आहे. त्यामुळे मी काय करणार, पहिला 1800चं 10% घेणार. आता 1800चं 10% मला असं वाटतं डायरेक्ट घेता येईल तुम्हाला. एक शून्य फक्त कॅन्सल होणार आहे 1800 मधला 10%. ज्या लोकांना जमत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय 10%. बघा हे शून्य कॅन्सल झालं, एक शून्य फक्त कॅन्सल झाला, म्हणजे 10% 180 रुपये तोटा झालेला आहे. मग 180 रुपये तुम्ही मॅन्युअली डायरेक्ट मायनस करू शकता. 1800 मायनस 180, 200 मायनस करा, 20 माघारी द्या, तुम्हाला डायरेक्ट सेलिंग प्राइस मिळून जाईल. ओके. आता 1700 200 वजा केलं तर 1600 झालं असं, पण 20 जास्त मायनस केले म्हणजे 1620 रुपये. हे पहिलंच ऑप्शन आहे तुमच्या समोर. ओके. म्हणजे आपण पहिल्यांदा सुरुवातीला खरेदी किंमत, विक्री किंमत, त्यांचा फरक, नफा तोटा हे बघितलं. त्यानंतर शेकडा नफा शेकडा तोटा पण बघितलं. त्यानंतर खरेदी किंमत माहिती आणि टक्केमध्ये नफा किंवा तोटा असेल तर विक्री किंमत कसं काढायचं हे बघतोय. आणि हे मला असं वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचं क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट चौथं क्वेश्चन बघा. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय बोलण्यात आलेलं आहे, एक शर्ट आहे, तो शर्ट विकण्यात आला 2600 रुपयाला आणि विकल्यानंतर त्याला 30% नफा झाला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आणखी ट्विस्ट करण्यात आलेलं आहे. आता विक्री किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला खरेदी किंमत विचारलेली आहे. तर आताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की खरेदी किमतीकडून विक्री किमतीकडे जायला डायरेक्ट रस्ता अवेलेबल आहे, पण इकडून इकडं माघार यायला रस्ता नाहीये. मग त्यासाठी काय करायचं हे बोलूया आपण. पहिल्यांदा क्वेश्चनचं मिनिंग सांगूया सगळ्यांना की वस्तू विकण्यात आलेली आहे, शर्ट विकण्यात आलेला आहे किती रुपयाला? 2600 रुपयाला. आणि विकल्यानंतर नफा किती झालेला आहे? 30% नफा झालेला आहे. 30% नफा झालेला आहे. आणि मग त्याची विक्री किंमत आपल्याला दिली 2600 रुपये आणि आपल्याला त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत काढायची. हे आपलं क्वेश्चन आहे. हे क्वेश्चनचं मिनिंग शॉर्ट मध्ये बोललेलं आहे. 30% नफ्यानं विकलं तेव्हा 2600 रुपये मिळाले, तर मग खरेदी कितीला गेलेलं असं हे क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चनचं मिनिंग सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. हा, आता ह्या केसमध्ये आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की खरेदी किमतीकडून विक्री किमतीकडे जायसाठी रस्ता आहे, पण माघारी रिटर्न यासाठी आपल्याला रस्ता नाहीये. तर ह्या केसमध्ये काय करायचे, खरेदी किंमत तुम्ही कायम 100 रुपये सपोज करायचे. ओके. खरेदी किंमत तुम्हाला काय करायचंय, सपोज करायचंय 100 रुपये. तर तुम्ही नोटबुक मध्ये एक चार्ट करा, एकदा आपण त्याची प्रॅक्टिस करून घेऊया. खरेदी किंमत, प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंटेज मध्ये आणि सेलिंग प्राइस. आता खरेदी किंमत आपण कायम 100 रुपये म्हणणार आहे किंवा काही केसेसमध्ये 100% पण बोलणार आहे, ते नंतर पुढे बोलूया. आता 10% नफा झाला, 20% तोटा झाला, 30% नफा झाला किंवा 20% पुन्हा एकदा नफा झाला किंवा X% प्रॉफिट झालं. असं एक्झाम्पल घेतलेत मी 4-5. ठीक आहे. तर तुम्ही बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः पहिला सेलिंग प्राइस सांगायचा प्रयत्न करा.
खूप सोपं आहे. खरेदी किंमत 100 आहे, 10% नफा झाला तर तुम्ही डायरेक्ट सांगाल विक्री किंमत किती करायला पाहिजे, 110. बघा विक्री किंमत किती करणार, 110 रुपये. आता दुसऱ्या केसमध्ये 20% तोटा झाला तर विक्री किंमत किती करणार, 100ची वस्तू 80 रुपयाला विकणार. त्यानंतर तिसऱ्या केसमध्ये 100 रुपयाची वस्तू कितीला विकायला पाहिजे, की तुम्हाला 30% नफा पाहिजे. मग 30% नफा असेल तर कितीला वस्तू विकायला पाहिजे, 130 रुपयाला विकायला पाहिजे 100चे. त्यानंतर आणखी एक चौथं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. बघा 20% नफा झाला, मग 100ची वस्तू कितीला विकणार, 120 ला विकणार. हे तर मला असं वाटतं छोटू पण सांगेल आपल्याला. 100ची वस्तू 120 ला विकली म्हणजे 20% नफा झाला. त्यानंतर 100ची वस्तू किती विकायला पाहिजे, की तुम्हाला X% नफा झाला. तर 100 प्लस X, कारण 100चे X% केलं तर X येणार आहे, 2 शून्य कॅन्सल होणार आहे. म्हणून तर आपण 100 रुपये मानतोय. हे फक्त मानायला जमायला पाहिजे, हे सपोज करता यायला पाहिजे, हे कन्सिडर करता यायला पाहिजे. हे करता आलं की तुम्हाला फॉर्म्युलाची काही गरज नाही, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. शेवटचं स्टेपचा आन्सर मिळणार तुम्हाला डायरेक्ट. तर बोलूया आपण क्वेश्चनचा आन्सर डायरेक्ट. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सेम आता जे मी कॉन्सेप्ट सांगितलं तो कॉन्सेप्ट तुम्ही फक्त यूज करायचे. यूज केलं की तुम्हाला डायरेक्ट आन्सर एका स्टेपमध्येच मिळणार. बघा 26 रुपयाला वस्तू विकली तेव्हा 30% नफा झालेला. आता 30% नफा म्हणजे 100ची वस्तू कितीला विकणार आहे, 130 ला विकणार आहे. हे मानलेलं झालं. हे काय झालं, मानलेलं झालं. पण अकॉर्डिंग टू क्वेश्चन, प्रश्नानुसार जर बघायला गेला तर विक्री किंमत 130 नाहीये, विक्री किंमत आहे 26 रुपये. मग तुम्ही फक्त ते इक्वेट करायचे, म्हणजे 130 म्हणजेच ऍक्च्युअल मध्ये 26 रुपये. मग ऍक्च्युअल तुम्ही 100 खरेदी किंमत सांगा, कारण खरेदी किंमत मानलेली 100 आहे, पण ऍक्च्युअल मध्ये किती आहे त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह लिहा आणि फक्त तिरका गुणाकार करा. आता तिरका गुणाकार करताना काय होणार बघा, इकडं 130 ला प्रश्नचिन्हाने गुणणार आणि इकडं 26 ला 100 गुणणार फक्त. आणि याचं सिम्प्लिफिकेशन फक्त करायचं राहिलं. आता 130 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, भागिले करायचे. मग 130 नी भागायचे, मग हे शून्य कॅन्सल झालं, 13 दोन्ही 26, मग 20 गुणिले 100, 20 गुणिले 100 केलं तर आन्सर काय येणार, 2000. म्हणजे 2000ची वस्तू होती ती. 2000ची वस्तू 26 ला विकल्यामुळे काय झालेलं, 30% नफा झालेला. बघा हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की फॉर्म्युल्याची वगैरे काही गरज नाही. 100ची वस्तू 130 ला विकली, 130 म्हणजे 26, मग हे तिरकं गुणाकार केलं की आन्सर येते. आता हे कॅल्क्युलेशन करताना आणखी जरा थोडंसं स्मार्ट वेनी डायरेक्ट तुम्ही इथं असं कॅन्सल केलं तर चालतं. मग 13चं डबल 26 आहे तर 10चं डबल 20 आणि त्याच्या पुढे शून्य टाकलं तर डायरेक्ट 2000 पण बोलता येईल. हे असं तुम्हाला पण हळूहळू जमेल, फक्त जरा थोडंसं क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, अशा प्रकारे आपण सगळ्या टॉपिकचं बेसिक कॉन्सेप्ट फॉर्म्युला फ्री असं ट्रेनिंग देणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे. ओके, तुमचा जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण लाईव्ह पण सेशन घेणार आहे, ऑफलाईन पण सेशन घेणार आहे कोल्हापुरात. ओके, त्यानंतर 5वा प्रश्न. आता हा टॅक्स असिस्टंटला मेन एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. आता आपण जास्तीत जास्त तुम्हाला बोललो, आता हे पहिलं सेशन आहे त्यामुळे जरा बेसिक कॉन्सेप्टचं जरा जास्त आपण भर दिलाय. पण आपण जास्तीत जास्त मागच्या वर्षी, मागच्या एक 5-6 वर्षात अंकगणित आणि बुद्धिमत्तेला जेवढे प्रश्न विचारलेत ते सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहे. ओके, आता मला वाटतं बऱ्यापैकी कॉन्सेप्ट आपला झालेला आहे पहिला बेसिक. ठीक आहे, तर क्वेश्चन डायरेक्ट विचारलेला आपण घेतोय. हे क्वेश्चन सगळ्यांनी बघायचंय, याचं मिनिंग समजून घ्यायचंय, त्यानंतर मग हे सॉल्व्ह करूया. याचं मिनिंग सांगतो मी पहिला क्वेश्चन तर रीड करूया आपण. नीरजने 500 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 560 ला विकले आणि तुषारने 600 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ हे 660 ला विकले, तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला आणि किती? मग नीरजला मिळाला का तुषारला मिळाला, तुषारला मिळाला का नीरजला मिळाला हे तुम्हाला सांगायचं आहे. नीरजला 20% मिळाला, 1% मिळाला का तुषारला 2% जास्त अधिक मिळाला, असं हे प्रश्नाचे ऑप्शन आहेत. म्हणजे थोडक्यात काय, 2 क्वेश्चन त्यांनी एकत्र केले आहेत. आता हा टॅक्स असिस्टंटला विचारलेला क्वेश्चन आहे. तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्या क्वेश्चन मधला हा क्वेश्चन आहे. नीरजने 500 रुपयाची वस्तू कितीला विकली. पहिला नीरजचा विचार करूया आपण. एन फॉर नीरज, किंवा आपण कंप्लीट लिहूया नीरज, नीरज आणि दुसरा कोण आहे, तुषार. ओके, नीरजने काय केलंय, 500 रुपयाची वस्तू 560 ला विकली बघा. ओके, आणि नीरजनी तुषारनी काय केलंय, तुषारनी 600 रुपयाची वस्तू म्हणजे खरेदी किंमत 600 आणि ती विकली किती, 660 ला.
मग दोघांचा पण आपण पहिला नफा काढूया आणि सगळ्यात जास्त कोणाला झाला हे क्वेश्चन आहे आपलं. तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक झाला आणि किती झाला. पण आधी आपण नफा तर काढूया. नफा काढण्यासाठी काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नीरजला 60 रुपये नफा झाले आणि तुषारला 60 रुपये नफा झाले. आता काही लोक म्हणतील की दोघाला सारखाच झालंय, तसं नाहीये. कंपॅरिझन कुणाशी करता ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ऑप्शन पण तसा नाहीये दोघांना समानच नफा झाला असं नाहीये ऑप्शन. त्यासाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचंय. 60 रुपये नफा कितीवर झालाय 500 रुपयेवर झालाय. मग नीरजचं जर टक्केवारी काढायला गेला तर नीरजला 60 रुपये नफा झालाय 500 रुपयेवर. म्हणजे जर फ्रॅक्शन काढलं तर हे 6/50 होतं. त्याला मल्टिप्लाय 100 करा. मग 100 केलं तर काय होते 12% नफा झालाय नीरजला. आता तुषारचा नफा काढा. तुषारला 60 रुपये नफा झालाय 700 रुपयेवर. मग हे जर सिम्प्लिफाय केला तर फ्रॅक्शनचं टक्केवारीमध्ये आता झाला आपला विषय गुणिले 100 करायचं, मग 10% नफा झाला. मग तुम्ही डायरेक्ट ओरली सांगाल तुषारपेक्षा नीरजला 2% अधिक नफा झालेला आहे. तसं ऑप्शन आहे आपल्याला, नीरजला 2% अधिक नफा झाला. बघा समजलं का क्वेश्चन? खूप सोपा आहे. फक्त शेकडा नफा आणि शेकडा तोटा म्हणजे टक्केवारीमध्ये काढायचं आणि याला काही फॉर्म्युला वगैरे काही नाहीये. कुठल्याच टॉपिक मध्ये फॉर्म्युल्याची गरज पडणार नाही. असं तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक ट्रेनिंग दिलं जाणार. फक्त शिकवताना जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. ते क्वेश्चन विचारले की व्हिडिओ जरा सारखं पॉज करायचं आणि स्वतः बघायचं आन्सर सांगायला येते का. म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर असंच आपलं ट्रेनिंग जास्त राहील. मग त्यामध्ये तुमच्या ब्रेनची बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होईल. तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल खूपच चांगलं डेव्हलप होईल. मग तुम्हालाही टॅकल करायला येतील क्वेश्चन डायरेक्ट कुठल्याही एक्झामचे. ओके, त्यानंतर 6वं क्वेश्चन. जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती. आता हा पण विचारलेलाच क्वेश्चन आहे परीक्षेला, एसओ मेन. ओके, तर मागच्या वर्षी विचारलेलेच क्वेश्चन आपण जास्तीत जास्त कव्हर करणार असं आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. एक टेबल विकण्यात आला 720 रुपयाला. ओके, म्हणजे विक्री किंमत एस आणि नफा झालाय 20%. तर त्याची खरेदी किंमत काय असा हे प्रश्न आहे. आपण आता सांगितल्याप्रमाणे खरेदी किमतीकडून विक्री किमतीकडे जायसाठी डायरेक्ट आहे, डायरेक्ट पर्सेंटेज काढून. पण इथं तर थोडंसं रिव्हर्स आहे. तर त्यावेळेस आपण 100 रुपये मानायची, खरेदी किंमत 100 रुपये मानायची आणि विक्री किंमत किती होणार आहे मग 120 रुपये हे मानलेलं झालं. पण ऍक्च्युअल अकॉर्डिंग टू क्वेश्चन प्रश्नानुसार तर बघितला तर विक्री किंमत 720 आहे. म्हणजे 120 रुपये जे व्हॅल्यू मानलेले आहे त्याला तुम्ही इक्वेट करायचे 720 आणि 100 म्हणजे काय. मग हे तिरका गुणाकार करा, तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळून जाईल. हे 0 कॅन्सल झालं, 12×72 आणि मग इकडं तिरका गुणाकार केला तर 10 720 ला गुणला तर 720 त्याला 10 गुणायचं आहे आणि इकडं प्रश्नचिन्ह गुणले 12. मग 12 तिकडे डिवाइड करा, 12×72 600 रुपये. म्हणजे थोडक्यात 600 रुपयेचा टेबल होता, तो 720 ला विकल्यामुळं 20% नफा झालेला. असा हा क्वेश्चन आहे. असे साधे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील जे की फॉर्म्युला वगैरे असं पाठ करायची गरज नाही. बरेच तुम्ही टॉपिक बघितला तर तुम्हाला चांगले 7, 8, 10 फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. बरेच लोक फॉर्म्युला पाठ करतात. आपण तुम्हाला फॉर्म्युला फ्री असं ट्रेनिंग देणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न घेतोय आपण. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर 7 नंबर, की एक वस्तू 150 ला विकली की खरेदीच्या 1/6 तोटा झाला. खरेदीच्या 1/6 तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत काय. आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला 100 रुपये खरेदी किंमत मानून चालणार नाही, कारण याचं असं कारण आहे की खरेदीच्या 1/6 तोटा झालाय. म्हणजे 1/6 ऑफ द कॉस्ट प्राइस लॉस. म्हणजे 1/6 काढताना 100चं 1/6 करायला गेलं तर त्रास होईल. तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही 600 रुपये खरेदी किंमत माना. मग 600 रुपये जर खरेदी किंमत मांडली तर तुम्हाला तोटा लगेच सांगता येईल किती झालाय. 600 ला गुणिले करायचं 1/6 म्हणजे तोटा झालाय तुम्हाला 100 रुपये तोटा झालाय. म्हणजे विक्री किंमत किती झाली बघा, विक्री किंमत झाली तुम्हाला 100 रुपये तोटा आणि 600 रुपये खरेदी किंमत, म्हणजे विक्री किंमत होणार आहे 500 रुपये. पण प्रश्नानुसार अकॉर्डिंग टू क्वेश्चन जर बघायला गेला तर विक्री किंमत 150 रुपये दिली. म्हणजे 500 म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय दिलेलं आहे 150 दिलेलं आहे. असं तुम्हाला फक्त हे इक्वेट करायचंय प्रपोर्शन. 500 म्हणजे 150 तर खरेदी किंमत काय आहे आपल्याला 600, तर 600 म्हणजे काय. ओके, हे 2 शून्य डायरेक्ट कॅन्सल झाले. 5 म्हणजे 150 तर 6 म्हणजे काय. मग 5चं 3 पट 15, त्याचं 6चं 3 पट 18 आणि त्याच्या पुढे 0 म्हणजे 180 आन्सर तुम्हाला डायरेक्ट मिळून जाईल. किंवा तुम्ही तिरका गुणाकार करू शकता.
प्रश्नचिन्ह गुणिले 5 आणि इकडे 150 गुणिले 6. हे सगळं सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जातं 180. 180 आन्सर हे करेक्ट. बघा थोडंसं वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेला, तर आपण काय केलं, खरेदी किंमत 600 मांडली 100च्या ऐवजी, कारण तोटा काढायला आपल्याला सोपं गेलं. मग तोटा काढलं की विक्री किंमत आली, पण ऍक्च्युअल मध्ये विक्री किंमत 500 नव्हती, 150 होती. मग आपण इक्वेट केलं, रेशो प्रपोर्शन आणि सॉल्व्ह केलं. ओके. त्यानंतर 8वं क्वेश्चन आहे आपल्या समोर. हे कंबाईन संयुक्त सी परीक्षेला विचारलेला क्वेश्चन आहे. संयुक्त गट क ह्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. एक दुकानदार आहे 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतोय आणि 10 आंबे 15 रुपयाला विकतोय, तर त्याला शेकडा नफा किती झाला? आता हे खूप सोपं क्वेश्चन आहे. तर आता इथं बघा, एक दुकानदार आहे 10 रुपयाला 15 आंबे विकत घेतोय. 10 रुपयाला 15 आंबे विकत घेतोय, म्हणजे खरेदी किमतीबद्दल जर बोलायला गेलं तर 10 रुपयाला तुम्हाला किती आंबे मिळणार आहेत? 15 मिळणार आहेत. ओके. आणि विकताना काय करणार आहे तो? विकताना असं करायला लागलाय, विकताना तो करतोय असं की 15 रुपये घेतोय आणि 10 आंबे विकतोय. 15 रुपये घेतोय आणि 10 आंबे विकतोय. असे किती आंबे विकतोय काय माहित नाही, पण काही असं बोललेलं आहे, रेट बद्दल बोलण्यात आलेलं आहे. शॉपकीपर बाईज 15 मँगोज फॉर 10 अँड सेल 10 मँगोज फॉर 15 असं बोललेलं आहे. 10 रुपयाला 15 विकत घेताना आणि विकताना 15 रुपयाला 10 आंबे असं विकणार आहे. तर ह्या व्यवहारात त्याला नफा किती झाला आणि शेकडा नफा काय, असं हे गट क परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. मागील वर्षामधलंच क्वेश्चन आहे. चांगलं क्वेश्चन आहे. तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा सुरुवातीला एका आंब्याची खरेदी किंमत काढा. किती आहे? 10 रुपयाला 15 आंबे आले, तर एक आंब्याची खरेदी किंमत काढायसाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? 10 ला 15 नी कट करायला पाहिजे. 10 रुपयाला कितीनी कट करायला पाहिजे? 15 नी. इथं कारण असं, एका आंब्याची खरेदी किंमत आधी पहिला आपण काढून घेऊया, 10/15. ओके. तसंच विक्री किंमत पण आपण एका आंब्याचीच पहिला काढूया. 15 रुपयाला 10 आंबे विकलाय, तर मग 10 नी कट करा 15 रुपयाला, म्हणजे विक्री किंमत किती मिळणार आहे? 15/10. ओके. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही एकच आंबा असं काही घेऊ नका, तुम्ही डायरेक्ट किती आंबे घ्यायला बघा. इथं छेदामध्ये 15 नंबर आहे आणि इथं छेदामध्ये 10 नंबर आहे. हे दोन्ही पण नंबर कॅन्सल होतील असे तुम्ही आंबे परचेस करा. ठीक आहे. असे तुम्ही आंबा जर घेतले तर मला असं वाटते तुम्ही 150 आंबे घ्या, खरेदी करा आणि विकताना पण 150च विका, कारण 0 हे 15 कॅन्सल होते आणि 10 पण कॅन्सल होते. म्हणजे 100 आंबे त्या दुकानदारांनी विकत घेतले 150 आणि दुसऱ्याला विकताना 150 विकले आणि रेट काय चाललाय एका आंब्याचा 10/15 आणि विक्री किंमत काय चाललेली आहे एका आंब्याची 15/10. तर तुम्हाला एकदम सोपं जाईल आता, म्हणजे 100 रुपये तुमची खरेदी किंमत होईल आणि विक्री किंमत किती होणार आहे? 225. आता जर व्यवस्थित बघितला तर 100 रुपये खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत झाली 225, तर किती फायदा झालाय? 125 रुपये, म्हणजे 125 रुपये फायदा झालाय. मग 125 रुपये फायदा 100 रुपयावर झालाय, तर किती टक्के झालाय? डायरेक्ट तुम्ही सांगू शकता 125% प्रॉफिट. हे काय असं एवढं पण करायची गरज पडणार आपल्याला की 100ची वस्तू 125 रुपये प्रॉफिटने विकली तर 100ला काय, हे डायरेक्टच कॅन्सल झालं. त्यामुळे आपण नंबर फक्त विचार करून थोडासा घ्यायचा आहे की तो नंबर असा घ्यायचा की 15 पण कट व्हायला पाहिजे आणि 10 नी पण कट व्हायला पाहिजे. एलसीएम, ऍक्च्युली एलसीएम आपण पुढे शिकवणार आहे. एलसीएम तुम्हाला घ्यायचंय लसावी 15 आणि 10चा. ओके. तर तुम्हाला हे डायरेक्ट असं सांगता येईल. 150 मी घेतलं मुद्दामच, ऍक्च्युली 150 घेतलं तर मग डायरेक्टच मला खरेदी किंमत आणि विक्री किंमत मिळाली. त्यामुळे मी डायरेक्ट सांगितलं की 125%, 125% प्रॉफिट झालेलं आहे. असं हे विचारण्यात आलेलं क्वेश्चन संयुक्त गट क परीक्षा मागील वर्षामध्ये. तर असं हे क्वेश्चन खूप सोपं आहे, फक्त खरेदी किंमत आणि विक्री किंमतीवर फोकस करायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9 नंबर क्वेश्चन. बघा क्वेश्चनचं मिनिंग पहिला आपण बोलूया. अशोकनं एक वस्तू 24 रुपयाला विकली, त्याला 20% नफा झाला, तर तीच वस्तू त्याने 28 रुपयाला विकली तर त्याला किती नफा झाला असता? असं हे क्वेश्चन आहे. म्हणजे विक्री किंमतीबद्दलच बोलले. पहिला विक्री किंमत काय आहे? 24 रुपये. पहिली एक विक्री किंमत दिली 24 रुपये, तेव्हा त्याला नफा किती झालाय? 20% नफा झालाय. दुसरी पण एक विक्री किंमत दिली, त्याला मी S2 म्हणतो, 28 रुपये, त्यावेळेस त्याला शेकडा नफा किती झाला असा हा क्वेश्चन आहे. तर तुम्ही पहिला खरेदी किंमत काढू शकताय. खरेदी किंमत काढली की तुम्हाला लगेच सांगता येईल किती नफा झालाय. किंवा तुम्ही 100 रुपये जर खरेदी किंमत मांडला तर पहिली विक्री किंमत किती आणि दुसरी विक्री किंमत किती हे जर तुम्हाला 100च्या वरची जेवढं येईल तेवढं तुम्ही आन्सर डायरेक्ट बोलू शकता.
पहिल्या केसमध्ये काय सांगितलंय बघा, 24 रुपयाला वस्तू विकली तेव्हा नफा किती झालाय 20%. पण आधी आपण मानूया 100ची वस्तू पहिल्या केसमध्ये कितीला विकणार आहे 120ला, दुसऱ्या केसमध्ये कितीला विकणार आहे हे क्वेश्चन आहे. समजा इथं जर 150 आलं तर 50% नफा म्हणूया, समजा इथं 90 आलं तर 10% तोटा म्हणूया, कारण 100 रुपये आपली खरेदी किंमत आहे. पण हे मानलेलं झालं, पण ऍक्च्युअल मध्ये विक्री किमती आपल्याला दिलेल्या आहेत. पहिल्याची विक्री किंमत काय आहे, पहिल्या केसमध्ये S1 2400 आणि S2 किती दिलेलं आहे 2800. असं तुम्ही डायरेक्ट एका स्टेपमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन टॅकल करू शकता. फक्त तुम्हाला 100 रुपये खरेदी किंमत म्हणायचं होतं. बघा हे सॉल्व्ह करायला गेला तर हे 2 शून्य अशा डायरेक्ट कॅन्सल होतील, 28 ने 120 ला गुणायचे आणि इकडं 24 ने भागायचे. तर हे सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे, किंवा हे 2 शून्य कट करण्यापेक्षा डायरेक्ट असं पण कट केलं तर चालेल. 120चं डबल 240 20 आलं. मग आता तिरका गुणाकार केला तर 20 ने भागायचं 28ला, इथं डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळून जाईल 140. किंवा तुम्ही तिरका गुणाकार करा व्हिडिओ पॉज करून, तुम्हाला 140 आन्सर मिळते. म्हणजे 40% तुम्हाला नफा झालेला आहे, कारण आपली खरेदी किंमत काय ठरली 100 रुपये आणि विक्री किंमत आपल्याला किती दिसायला लागली 140. म्हणजे 40% तुम्हाला फायदा झालाय. किंवा तुम्ही आणखी याच्यामध्ये काय करू शकला असता, 100ची वस्तू कितीला विकली हे सांगितलं आपण 120 पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये किती आली 100ची वस्तू 140 म्हणजे 40%. किंवा मग दुसरे काय मेथड आहे, तुम्ही खरेदी किंमत काढा. मग खरेदी किंमत काढली की नफा किती झालाय काढू शकते, मग टक्के किती झाला हे पण तुम्ही काढू शकता. पण मला असं वाटतं हे बेस्ट अप्रोच राहील. 100 रुपये खरेदी किंमत, विक्री किंमत 120, दुसरी विक्री किंमत किती झाली त्याच्यानुसार किती टक्के नफा झाला किंवा तोटा झाला हे तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर 10वं क्वेश्चन बघा, 10 नंबर क्वेश्चन. समीरनं जुना टीव्ही 4700ला विकत घेतला, त्यासाठी त्यानं 800 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला आणि तोच टीव्ही त्यानं 5800ला विकला, तर त्याला शेकडा नफा किती झाला. आता विकत घेतलाय 4700ला, दुरुस्तीसाठी खर्च केलाय 800 रुपये आणि विकलाय 5800, तर त्याला शेकडा नफा किती झाला असं विचारलेलं आहे. हे विचारलेलं क्वेश्चन आहे ग्रुप सी ला, म्हणजे गट क परीक्षेला 2019ला. एकदम सोपं आहे. फक्त आता इथं जरा थोडासा ट्विस्ट म्हणजे काय की खर्च केलेला पण तुम्हाला खरेदी किमतीत पकडायला पाहिजे. थोडंसं कॉमन सेन्स वापरून पकडला तरच आन्सर बरोबर येणार. बरेच लोक डायरेक्ट 4700 खरेदी किंमत म्हणतील, त्या लोकांचा आन्सर चुकेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे 800 रुपये मिसळायला पाहिजे. म्हणजे खरेदी किंमत इनडायरेक्टली तुम्हाला दिलेली आहे 5500. ओके, आणि विक्री किंमत तर डायरेक्टच बोललाय. विक्री किंमत काय बोललाय बघा तुम्हाला, टीव्ही कितीला विकलाय, टीव्ही विकलाय 5800ला, म्हणजे एस ची किंमत आहे 5800. ओके, पुढच्या गोष्टी खूपच सोप्या आहेत. 5500 तुमची खरेदी किंमत झाली. ऍक्च्युली 5500 कसं कॅल्क्युलेट केलं, हे 800 रुपये तुम्हाला त्यात ऍड करायचे, कारण त्यांनी स्वतःचा खिशातला पैसा खर्च केलेला आहे, म्हणजे ते खरेदी किंमत. हे फक्त जरा थोडंसं कॉमन सेन्स वापरायचं याच्यामध्ये. 5500ची वस्तू 5800ला विकणार आहे, म्हणजे नफा किती झालेला आहे 300 रुपये नफा झालेला आहे. पण आपल्याला ऑप्शन जे दिलेले आहेत ते टक्केमध्ये दिलेले आहेत. बघा, आयोग अशा टाईपचा प्रश्न विचारते, नंबर जरा थोडेसे ट्रिकी देते, तर कॅल्क्युलेशन करायला एवढं काही घाबरायची गरज नाही. 300 रुपये नफा कितीवर आहे 5500 वर. 5500 वर 300 रुपये नफा आहे, तर 100ला काय म्हणजे टक्केमध्ये जायचंय आपल्याला. मग हे 2 शून्य कॅन्सल झाले, तर 300 भागिले 55 करायचे, कारण हे 2 शून्य कॅन्सल होतील. किंवा मग तुम्ही 5 ने कट करा, 5 एके 5, 5 एके 5 आणि इकडे 20, म्हणजे थोडक्यात 60 भागिले 11. तर पण ऑप्शन असं देणार नाही, ते मिक्स फ्रॅक्शन मध्ये ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला. 11×55, 5 शिल्लक राहिलं, 5/11% एवढा नफा झालेला आहे. आणि तसं ऑप्शन आहे तुमच्या समोर 5.5/11 बी ऑप्शन मिक्स दिलेलं आहे, 5.5/11% नफा. ठीक आहे, जरा थोडंसं नंबर फक्त जरा थोडेसे विचित्र होते, नाहीतर क्वेश्चन खूपच सोपं आहे. फक्त खरेदी किंमत विक्री किंमत दिली, इनडायरेक्टली खरेदी किंमत तुम्हाला व्यवस्थित दिलेली, ते तुम्हाला व्यवस्थित पहिला करायची होती. असंच वाटलं सर सेम क्वेश्चन आपण एक रिपीट करूया फॉर बेटर अंडरस्टँडिंग. वन मोर क्वेश्चन. ओके, हे पण विचारलेलंच क्वेश्चन आहे. 16,500ला जुना टीव्ही विकत घेतला आणि 3,500 दुरुस्तीसाठी खर्च केला, तर 25,000 रुपयाला विकला, तर त्याला शेकडा नफा किती झाला. एक्झॅक्टली सिमिलर क्वेश्चन आहे, सेम. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करायचंय. क्वेश्चनचं मिनिंग सांगतो मी पुन्हा एकदा. विकत घेताना 16,500 रुपये गेलेले आणि दुरुस्ती करासाठी 3,500 रुपये खर्च आलता. म्हणजे थोडक्यात खरेदी किंमत तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली आहे खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत दिलेली आहे 16 आणि 3,019, म्हणजे 20,000 रुपये खरेदी किंमत आहे.
हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि सेल कितीला केलाय टीव्ही? 25,000ला सेल केलाय. म्हणजे थोडक्यात 20,000चा टीव्ही 25,000ला विकल्यामुळं शेकडा नफा किंवा तोटा किती झाला हे काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, एक्झॅक्टली सिमिलर क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा 5,000 रुपये तुम्हाला फायदा झाला हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. पण 5,000 रुपये फायदा कितीवर झालेला आहे? तर 5,000 रुपये फायदा हे खरेदी किंमती तुम्हाला काढायचे. आपण सुरुवातीला सांगितलेलं की खरेदी किंमत सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 5,000 रुपये फायदा हा 20,000 रुपयेवर झालेला आहे. तर 100ला किती? मग हे अपूर्णांक येईल. अपूर्णांकाचं टक्केत न्यायचं. तर तुम्ही काय करायचंय? 100 आणि गुणायचंय. 20,000 म्हणजे 25% तुम्हाला नफा झालेला आहे तसं ऑप्शन बी 25% नफा होईल. खरेदी किंमत, विक्री किंमत, टक्के ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अशा करायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर शेवटचं क्वेश्चन लास्ट. ओके, लास्ट क्वेश्चन नंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या पार्ट मध्ये आणखी असे बरेच क्वेश्चन कव्हर करूया. एक दुकानदार आहे. तो दुकानदार काय करायला लागले? 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3,600ला विकायला लागले. आणि तो मोबाईल फोनवर त्याला पहिल्या मोबाईल फोनवर 20% नफा झाला आणि दुसऱ्या मोबाईल फोनवर 20% तोटा झाला. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? किती टक्के विचारलं नाही, किती नफा किंवा तोटा झाला फक्त विचारलेलं आहे. आणि ऑप्शन मध्ये सांगितलंय पहिलं ऑप्शन 288 नफा झाला, दुसरं ऑप्शन 400 रुपये तोटा झाला, तिसरं ऑप्शन 250 रुपये तोटा झाला. असे ऑप्शन 4 आहेत. तर आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला पहिल्यांदा दोन्ही वस्तूची खरेदी किंमत काढायला पाहिजे. एकूण खरेदी किंमत, एकूण विक्री किंमत काढायला पाहिजे. पहिला मी जरा थोडंसं मॅन्युअली व्यवस्थित सांगतो कॉन्सेप्ट, नंतर मग आपण याला शॉर्टकट पण तुम्हाला सांगूया ऍट द एंड. ठीक आहे, पहिला आपण मॅन्युअलीच बोलूया. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3,600. बघा, पहिल्या मोबाईल फोनची विक्री किंमत S1 3,600, दुसऱ्या मोबाईल फोनची विक्री किंमत S2 3,600. तर दोन्ही मोबाईल फोनची विक्री किंमत किती होणार आहे? S1 प्लस S2. टोटल सेलिंग प्राइस, आता मी जरा थोडं शॉर्ट मध्ये लिहितो. टोटल सेलिंग प्राइस 7,200. हे काय झाली? विक्री किंमत. पण पहिलं मोबाईल विकलं तेव्हा त्याला 20% नफा झालेला, दुसरं मोबाईल फोन विकलं तेव्हा त्याला 20% तोटा झालेला. तर नफा झाला म्हणजे 3,600ला विकलं. बघा इथं पुन्हा एकदा बोलतोय, 3,600ला विकला तेव्हा त्याला 20% नफा झालेला आहे. आणि दुसरा मोबाईल फोन 3,600ला विकलं तेव्हा त्याला 20% काय झालेला? तोटा झालेला. ठीक आहे, लॉस झालेला. मग तुम्हाला पहिल्याची कॉस्ट प्राइस काढायची आणि दुसऱ्याची पण कॉस्ट प्राइस काढायची. पहिल्याच्या कॉस्ट प्राइसला खरेदी किमतीला मी C1 म्हटले, दुसऱ्याच्या खरेदी किमतीला मी C2 म्हटलेलं आहे. असं हे बेसिक पहिला बोलतोय. नंतर आपण याला शॉर्टकट पण तुम्हाला बोलूया. तर पहिला C1 आणि C2 म्हणजे खरेदी किंमत पहिल्याची आणि दुसऱ्याची तुम्ही काढायचे व्हिडिओ पॉज करून, कारण असे क्वेश्चन आपण बरेच घेतलेत. आता हे क्वेश्चन विचारलेलं आहे तुमच्या परीक्षेला कंबाईनच्या ग्रुप C म्हणजे संयुक्त C परीक्षा पूर्व परीक्षेला विचारलेलं क्वेश्चन आहे. आता बऱ्याच लोकांनी हे क्वेश्चन सोडून दिलेलं कारण खूपच मोठं दिसते क्वेश्चन असं. तर हे क्वेश्चन ओरली पण सांगायला येते, हे मी नंतर सांगेन. पहिला आपण मॅन्युअली काढूया. आपल्याकडे टोटल विक्री किंमत किती झालेली आहे? 7,200. आपलं फक्त एकच टार्गेट आहे की टोटल खरेदी किंमत किती आहे हे काढलं की आपला आन्सर देणार आहे. तर आता तुम्हाला चान्स आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही काढायचे C1 आणि C2 म्हणजे विक्री किंमत दिलेली असताना खरेदी किंमत कसं जायचं. आपला तर आताच विषय झालेला की विक्री किंमतीकडून खरेदी किंमतीकडे यासाठी आपल्याला रस्ता नाहीये. तर आपण 100 रुपये मानतोय. म्हणजे खरेदी किंमत जर 100 रुपये मांडली तर विक्री किंमत किती होणार आहे? 120. बघा 120 म्हणजे 3600. तर 100 म्हणजे काय हे आपण मला वाटते बऱ्याच क्वेश्चन मध्ये बोललोय. आणि दुसऱ्या वस्तूसाठी काय होणार आहे? 100ची वस्तू 80 रुपयाला विकण्यात येणार आहे. ओके, मग हे तिरकं गुणाकार करून तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. म्हणजे 36ला 100 गुणायचं आहे आणि तुम्हाला 120 भागायचंय. मग 20×100 20 संग 2000 आणि 6 कट केला तर 600 गुणिले 5 म्हणजे 3,000. म्हणजे पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत 3,000 आहे. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता. 3,000ची वस्तू 20% फायद्याने विकल्या तर ते 3600लाच विकणार आहे, कारण 10% 300, 20% 600 म्हणजे 3600ला विकलाय. असं सिमिलरली दुसऱ्या पण घड्याळाचं आपण खरेदी किंमत काढून घेऊया. 100ची वस्तू कितीला विकलाय? 80ला, पण 80 म्हणजे 3600. मग हे जरा थोडंसं बघा, तिरका गुणाकार करा. 36ला कितीने गुणणार आहे? 100 गुणणार आहे आणि त्याला 80 भागणार आहे, कारण 80 गुणिले प्रश्नचिन्ह आहे आपलं. मग 80 भागायचे. 20 चौक 80, 20×100 4 जर भागला तर 4 9 3600. 900 गुणिले 5 म्हणजे 9 45, 4,500 रुपये म्हणजे 4,500. 4,500 हे काय आहे? खरेदी किंमत दुसऱ्या घड्याळाची. पहिल्या घड्याळाची 3,000 आहे. मग 3,000 आणि 4,000 7,500.
म्हणजे 7,500 आपल्याला टोटल खरेदी किंमत आहे. मग एक घड्याळ 20% फायद्याने विकलं 3600ला आणि दुसरं घड्याळ 20% तोट्याने विकलं, त्यामुळे ते विकण्यात आलं 3,600ला. मग बघा नफा झाला का तोटा झाला. तर 7,500 मधनं 7,200 वजा केलं तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळते 300 रुपये तुम्हाला तोटा झाला. ऍक्च्युली ऑप्शन मध्ये टाईप करताना जरा थोडंसं गोंधळ झालेला आहे. 300 रुपये तोटा होणार ह्या केसमध्ये. 7,500 वजा 7,200, 300 रुपये तुम्हाला तोटा होणार आहे. 300 रुपये तुम्हाला तोटा होणार आहे ह्या केसमध्ये. ओके, हे तुम्हाला डायरेक्ट पण सांगता येईल. टक्के पर्सेंटेज, प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट जर सेम असेल तर डायरेक्ट तुम्हाला ह्या केसमध्ये तोटाच होणार आहे. हे आपण पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगूया. ह्याच क्वेश्चन पासून आपण कंटिन्यू करूया. अशा टाईपचे क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण तुम्हाला खरेदी किंमत, विक्री किंमत ह्या दोघांचा फरक म्हणजे नफा किंवा तोटा आणि ह्याच्यावरचे विचारलेले सर्व पूर्व परीक्षेतले क्वेश्चन, मुख्य परीक्षेमधले क्वेश्चन आणि आणखी बरेच काही गोष्टी शेअर केल्या. फक्त याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की विक्री किमतीकडून खरेदी किमतीकडे येताना 100 रुपये खरेदी किंमत, 100% खरेदी किंमत फक्त मानायचं आहे. पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आणखी बरेच टाईपचे क्वेश्चन आहेत विचारलेले, ते आपण पुढे कंटिन्यू करूया. याच्यामध्ये आणखी एक टर्म ऍड होणार आहे, ते म्हणजे मार्क प्राइस आणि डिस्काउंट, छापील किंमत आणि सूट. ते पण आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं चॅनलला. ह्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटा, प्रॉफिट लॉसचं खूप बेसिक पहिलं सेशन घेतलं. दुसरं सेशन आपण कंटिन्यू करूया. पण ज्या लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लाईक करायचे, शेअर करायचे आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायचे. पुढच्या सेशनला आपण भेटूया. थँक्यू सो मच.